मध्य रेल्वेची वाहतूक सध्या विस्कळीत झाली। बदलापूर ते अंबरनाथ दरम्यान लोकलचा खोळंबा झालाय। मालगाडी थांबल्याने लोकलचा सध्या खोळंबा झालाय। 20 मिनिटांपासून मुंबईकडे जाणाऱ्या सगळ्या लोकल खोळंबल्याचं पाहायला मिळतंय। महत्त्वाची बातमी आहे, मध्य रेल्वेची वाहतूक सध्या विस्कळीत झाली। बदलापूर ते अंबरनाथ दरम्यान लोकलचा खोळंबा झालाय। मालगाडी थांबल्यामुळे लोकलचा खोळंबा झालाय। 20 मिनिटांपासून मुंबईकडे जाणाऱ्या लोकल खोळंबल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। सध्या मुंबई आणि उपनगरामध्ये पाऊस सुद्धा सुरू आहे आणि अशातच मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली। बदलापूर ते अंबरनाथ दरम्यान लोकलचा खोळंबा झालाय। मालगाडी थांबली त्यामुळे 20 मिनिटांपासून मुंबईकडे जाणाऱ्या लोकल खोळंबल्याचं चित्र आहे। तर आपले प्रतिनिधी रमेश जोशी सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत। रमेश, 20 मिनिटांपासून लोकलचा खोळंबा झाल्याची माहिती मिळते, सध्या काय परिस्थिती? 12:30 वाजता बदलापूरहून निघणारी लोकल, 12:15 वाजता निघणारी लोकल, त्या लोकल आधी एक मालगाडी सीएसटी कडे कल्याणकडे निघाली होती। ती मालगाडी बदलापूर आणि कल्याणच्या दरम्यान थांबलेली आहे। मोटरमनकडून अनाउन्समेंट करण्यात येते की मालगाडी पुढे जाऊ शकत नाहीये, त्यामध्ये तांत्रिक बिघाड आहे। त्यामुळे जवळपास 12:30 पासून अजून मुंबईकडे एकही बदलापूर कर्जत दिशेहून मुंबईकडे जाणारी एकही लोकल रवाना झालेली नाहीये। बदलापूरमध्ये लोकलच्या एकामागोमाग एक लोकल उभ्या आहेत। सध्या तरी होणाऱ्या अनाउन्समेंटनुसार मालगाडी जेव्हा पुढे काढण्यात येईल, समोरून इंजिन मालगाडीला पुल आउट करेल आणि नंतरच वाहतूक सुरळीत होण्याची चिन्ह आहेत। नक्कीच रमेश, त्यामुळे वाहतूक आता नेमकी कधी पूर्ववत होते हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।